या जेवायला. श्री शिवाय नमस्तुभ्यं. भावा बहिणींनो, शुभ सकाळ, शुभ सकाळ. तुम्ही सगळे विचार करत असणार की आम्ही सकाळी सकाळी स्कूटरवरती कुठे निघालोय. तर आम्ही निघालोय डहाणू येथील महालक्ष्मी देवीच्या यात्रेला. डहाणू येथील श्री महालक्ष्मी देवी खूप प्रसिद्ध आहे. तिची यात्रा चैत्र महिन्यातील पौर्णिमेपासून प्रारंभ होते, तर एकूण 14 दिवस ती असते. या यात्रेत देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून लांबून भाविक येत असतात. आपण पाहू शकतात महालक्ष्मी देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्यावर, या मार्गावर किती सुंदर सुंदर हिरवी हिरवी झाडं लागली आहेत. तर किती सुंदर निसर्गरम्य परिसर आहे आणि येथील एका सुंदर डोंगरावरती श्री महालक्ष्मी देवी या विराजमान झाल्या आहेत. तर आश्चर्याची गोष्ट ही आहे की ज्या डोंगरावरती श्री महालक्ष्मी देवी विराजमान झाल्या आहेत, त्या डोंगराचे शिखर हे महालक्ष्मी देवीच्या मुकुटाप्रमाणेच सुंदर दिसते. त्या डोंगराचे शिखर दिसल्या क्षणी मन भरून येते. ते असे वाटते की श्री महालक्ष्मी देवी प्रत्यक्षात तिथे आहेत आणि त्या आपल्याला आशीर्वाद देत आहेत. तर आपण पाहू शकतात श्री महालक्ष्मी देवींच्या डोंगराचे दर्शन आपल्याला घडणार आहे थोड्या क्षणात. तर आपण देवीच्या पायथ्याशी पोचलो आहोत. तर देवीच्या पायथ्याशी पोचलो आहोत म्हटल्यावर देवीच्या उदो तर करायलाच पाहिजे. तर महालक्ष्मी माता की जय. तर पाहू शकता आहे महालक्ष्मी देवी आईचा डोंगर शिखर. देवीची छोटीशी कथा अशी आहे. एकदा एका भक्ताने कोल्हापूर येथे खूप तपश्चर्या केली आणि देवी त्याला प्रसन्न झाली. देवीने त्या भक्ताला प्रसन्न होऊन वरदान माग असे सांगितले. तेव्हा त्या भक्ताने देवीला आपल्यासोबत येण्याचा आग्रह केला. क्षणार्धात देवी त्याला होय म्हणाली. पण देवीने त्यासमोर एक अट ठेवली की तू पुढे चालत राहशील आणि मी तुझ्या मागे येत राहील. पण जेव्हा तू मागे वळून पाहशील त्याच क्षणी मी तेथून अंतर्धान होईल. पुढे भक्त आपल्या वाटेने चालत निघाला. काही काळ चालल्यावर त्याने मागे वळून पाहिले. देवी क्षणात अंतर्धान झाली आणि मूर्ती स्वरूपात तेथे डोंगरावर स्थिर झाली. तेच हे महालक्ष्मी देवीचे ठिकाण. आता आपण मंदिरात पोचलो आहोत. ही आहेत मंदिर परिसरातील देवीच्या साहित्यांची दुकानं. येथे एक भला मोठा प्राचीन वृक्ष देखील आहे व भक्तगण त्याची देखील पूजा करतात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून देवीकडे मागणं मागतात. वृक्षाला प्रदक्षिणा घालतात. बघा किती भला मोठा प्राचीन वृक्ष आहे. पिंपळाचे झाड, याला अश्वत्थाचे वृक्ष असेही म्हणतात. देवीच्या या परिसरात महादेवांचे शिव मंदिर देखील आहे. तर हे आहे महालक्ष्मी देवीचे सुंदर असे मंदिर. हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी बांधण्यात आले आहे. सर्व भक्तगण येथेच देवीच्या दर्शनासाठी येतात आणि जे डोंगरावरील जागृत देवीचे स्थान आहे ते अत्यंत डोंगराच्या टोकाला आहे व म्हणतात की तेथे महालक्ष्मी देवीची छोटीशी मूर्ती आहे आणि त्या छोट्याशा देवीच्या गाभाऱ्यात एकच व्यक्ती जाऊ शकतो. त्यामुळे तेथे केवळ पंडित जातात. देवीचे महत्त्वाचे दिवस असतात तेव्हा. तर येथे देवळात देवीचा फोटो व्हिडिओ काढण्यासाठी मनाई होती. त्यामुळे आम्ही गाभाऱ्यातला व्हिडिओ शूट करू शकलो नाही आणि पूजेची ताट तयार करून देवीचे दर्शन घेतले. डोंगरावरील मंदिरावर भक्त जाऊ शकत नव्हते म्हणून पूर्वीच्या एका राजाने खाली हे मंदिर बांधले आहे, जेणेकरून भक्तांना देवीचे दर्शन घेता यावे म्हणून हे मंदिर खाली बांधण्यात आले आहे. तर हे देखील जागृतच आहे. चैत्र महिना असल्यामुळे देवीच्या मंदिरात भला मोठा यज्ञ करण्यात आला आहे. तर तेथे भक्तगण यज्ञाचे दर्शन करताना तेथील राख माथ्यावर लावताना आपण पाहू शकता. काही भक्तगण फोटो देखील काढतायत. तर मी देखील त्या यज्ञाची राख मस्तकावर लावली आणि या ठिकाणी भल्या मोठ्या दीपमाळ देखील आहेत. तर पाहू शकता आपण. या आहेत
महालक्ष्मी माता. तर दर्शन घ्या, किती सुंदर आहेत पहा. तर ही आहे दीपमाळ आणि हे मंदिर. यम्मी पावभाजी. तर संध्याकाळची वेळ होती आणि यात्रेत फिरता फिरता आम्हाला रात्र झाली. तर आम्हाला लागली भूक, त्यामुळे आम्ही एका पावभाजीच्या स्टॉलवरती पावभाजी खाल्ली. तर या मैत्रिणींनो, या तुम्ही पण पावभाजी खायला. तर खूपच टेस्टी पावभाजी होती आणि येथे खूप लोक आहेत, आपण पाहू शकता. पावभाजी खाऊन आम्ही थोडीशी शॉपिंग केली आणि आईस्क्रीमसुद्धा खाल्ली. आणि येथे आईस्क्रीम खात खात फिरत होतो, कारण यात्रेत फिरण्याची मज्जाच वेगळी असते. आणि आईस्क्रीमसुद्धा टेस्टी होती, खूप दिवसांनी खाल्ली. तर मैत्रिणींनो, आजच्या यात्रेचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर येथे आकाश पाळणे सुद्धा आहेत बघा, किती सुंदर सुंदर दिसत आहेत. लाइटिंग, रंगीबिरंगी लाइटिंग देखील लावली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला मैत्रिणींनो, टाटा बाय बाय. We don't need a beach to get a half naked, life's too short, let's not waste it, 'cause paradise is wherever we make it.